उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय निवासस्थानी बोलावली सर्व मंत्र्यांची बैठक। बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा घेणार आढावा, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। महिला आयोगावर माझा विश्वास नाही, महिला आयोग कोणत्या पद्धतीने काम करतो स्पष्ट करा, सुषमा अंधारेंचा सवाल। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध येतो की नाही याचे आपल्याकडे पुरावे, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। आगवणे प्रकरणात महिला आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही, सुषमा अंधारेंनी महिला आयोगाला केला सवाल। तटकरेंनी पक्षातल्या लोकांना आवरावं, चुकीच्या लोकांना पदांवर बसवून पक्ष धोक्यात आणू नये, सुषमा अंधारेंचा सल्ला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय। 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता, तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या निधीसाठी सुद्धा मान्यता। सोलापूरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार, एमआयएम जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती। न्यायालयात सोक्षमोक्ष लावा आणि मग निवडणुका घ्या, ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला। नांदेडमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, अनेक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा समावेश। ठाण्यामध्ये मनसेचा लक्षवेधी बॅनर, बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा आशय, बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो। मनसेकडून बैठकीचं आयोजन 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी, राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार, 30 ऑक्टोबरला रंगशारदा सभागृहात होणार बैठक। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची घेतली भेट, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी घेतली भेट। सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना धक्का, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादीत जाणार, मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार प्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रद्द, 1 ऑक्टोबरला पुण्यात होणार होता मेळावा रद्द होण्याचं कारण मात्र अस्पष्ट। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा, थिवा राजाकालीन बुद्धविहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1,04,00,000 रुपयांचा खर्च, नागपूर रवी भवन इथं विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजी सुरू। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत, निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात। कोल्हापुरातल्या भोगावती महाविद्यालयातील भरतीमध्ये पारदर्शकतेची ठाकरेंच्या युवा सेनेची मागणी, महाविद्यालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। नंदुरबार बस आगारात सद्यस्थितीत 10 इलेक्ट्रिक बसेस दाखल, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण। परभणीमध्ये सफाई कामगारांचं उपोषण, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मध्यस्थीनं संपलं, मध्यस्थीमुळे प्रशासनानं तातडीनं पुढील कार्यवाहीसाठी घेतली सकारात्मक भूमिका। परभणीतल्या पाथरी मधल्या नागरी समस्यांचं तातडीनं निवारण करा, दलालांचा बंदोबस्त करा, आमदार राजेश विटेकर यांचा प्रशासनाला इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आगामी निवडणुकांच्या संदर्भात आज पुन्हा बैठक, आघाडीबाबतही कोअर कमिटी निर्णय घेणार, आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या 2 विभागांची होणार बैठक।
गुंड निलेश घायवळनं जामखेडमध्ये 60 एकर जागा खरेदी केल्याची माहिती. जामखेडमध्ये तब्बल 14 ठिकाणी जमीन खरेदी विक्री झाल्याचं समोर. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्या विरोधात नोटीस बजावली. 50 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस बजावली. मुंबई पालिकेचे आरक्षण सोडत नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सोडत होण्याची शक्यता. उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेना शिंदे गटासोबत युती. रिपब्लिकन सेना संपूर्ण राज्यभरामध्ये 10% जागांवर लढणार. अमन आनंदराज आंबेडकर यांचं निवडणुकीसंदर्भात भाष्य. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची सुनावणी 21 जानेवारीला होणार. सुप्रीम कोर्टानं दिली तारीख. बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनासाठी शेतकऱ्यांची गर्दी. नागपुरात असंख्य शेतकरी आंदोलनासाठी जमले. वर्ध्यामध्ये बच्चू कडूंचं जागोजागी जंगी स्वागत. नागपूरकडे निघालेल्या महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी जोर धरतेय. नांदेडमध्ये उद्या ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर सुरक्षा वाढवली. बच्चू कडूंकडनं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही. आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करणार? बच्चू कडूंचा सवाल. शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं. बच्चू कडूंनी केलं आवाहन. अनेक प्रकरणांमध्ये मला त्रास, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो. माझी लढाई विकृतीच्या विरोधात. रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर. बडेकर आणि गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं. रवींद्र धंगेकर यांची मागणी. 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा. पंचनामे झाले. तशी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत पोलिसांना दिली माहिती. निवडणुका आल्या की मुंबई विकली जाणार म्हणतात. उद्धव ठाकरेंनी नवा स्क्रिप्ट रायटर शोधावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. 25 वर्षांपासून अॅनाकोंडाचा मुंबईला विळखा. मुंबई गिळली. मुंबईची तिजोरीही गिळली. ठाकरेंना मुंबईकर येत्या निवडणुकीत माफ करणार नाहीत. ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. गरज असली की कुबड्या वापरायच्या आणि गरज संपली की कुबड्या फेकून द्यायच्या. ही भाजपची सवय. कुबड्या वापरून सत्तेत येणं भाजपची नीती. संजय राऊतांनी भाजपवर टाकलं टीकास्त्र. माजी खासदार हिना गावित भाजपमध्ये घर वापसी करणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत करणार भाजपत प्रवेश. एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी. शिवरामनगरातल्या खडसेंच्या बंगल्यात चोरीची घटना. चोरीच्या घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन. यावेळेला मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान मोदी संबोधित करतील. नाशिकमध्ये पोलिसांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावले. तातडीनं बॅनर काढून टाकण्याचे आयुक्तांचे आदेश. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पडताळणी दरम्यान दुबार नावं आणि निकष अपूर्ण. यामुळे 1600 महिलांची नावं लाभार्थी यादीतनं वगळली. कल्याणमध्ये छठ पूजा निमित्तानं उत्तर भारतीय जनजागृती मंचचे बॅनर चर्चेत.
उत्तर भारतीय जनजागरण मंचतर्फे लव जिहाद जनजागृती बॅनर. पालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेतल्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर. 11 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीचा निकाल आयोगाला पाठवण्याचे निर्देश. अखेर रेल्वे स्थानकाचं नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर करण्यात यश. भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झालं अनावरण. कोल्हापूरमध्ये आंदोलन. अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. शेतकऱ्यांचा कोथळीतनं ऊस घेऊन बाहेर पडलेला ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी परत पाठवला. नवी मुंबईतल्या सानपाडा इथलं 200 वर्ष जुनं दत्त मंदिर परिसरावर सिडकोची नजर असल्याचा आरोप. दत्त मंदिर ट्रस्टचे गंभीर आरोप. सिडकोच्या भूमिकेमुळे दत्त मंदिर ट्रस्ट आक्रमक. अहिल्यानगरमधल्या सोनई पोलीस ठाण्यावर दलित संघटनांचा भव्य मोर्चा. एका तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोर्चा. मारहाण करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनावर परिणाम होणार. समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स बंद. किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूकही केली बंद. नव्या जीआर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्रांची मागणी. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे निमंत्रक रमेश केरे पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे कुणबी प्रमाणपत्राची केली मागणी. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमधल्या नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडले. गोदावरीमध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधल्या अंगणवाडींमधल्या 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात घोटाळ्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामांवर पालिकेची कारवाई सुरूच. नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखलही व्हायला सुरुवात. मात्र कारवाई थांबताच नागरिकांचा उत्साह झाला कमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा महोत्सवाला 189 महाविद्यालय गैरहजर महाविद्यालयांना 10,000 रुपयांचा दंड. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील 2,800 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द. 150 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातल्या INS गुलदारचे रूपांतर आता संग्रहालयात होणार. तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून संग्रहालय पाहण्यास मिळणार. अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प. या संकल्पातनं धाराशिवच्या 8 तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. सिंधुदुर्गमधल्या देवगड एसटी स्टेशनवर बॉम्ब असल्याची अफवा. अफवेमुळे प्रवाशांची धावपळ. पोलिसांचं मॉकड्रिल असल्याचं समजल्यानंतर सगळ्यांचाच जीव पडला भांड्यात. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात 14,000 रुपये तर चांदीच्या दरात 33,000 रुपयांची घसरण. सोनं आणि चांदीचे दर घसरल्यानं खरेदीदारांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्यातल्या फागणे गावात लोकसहभागातनं वनराई बंधारे बांधणीला सुरुवात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जलसमृद्धीसाठी महत्वाचं पाऊल. राज्यामध्ये 15,631 पोलिसांची भरती. उमेदवारांना 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. कोकणात जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेमध्ये घोळ. प्रवाशांना नाश्त्याऐवजी केवळ एक बिस्किटाचा दिला पुडा. दिवाळीपूर्वी हवाई माल वाहतुकीला भरारी. पुणे विमानतळावर झाली माल वाहतुकीची विक्रमी वाढ. आता भेसळीचा अहवाल लवकरच उपलब्ध होणार. मोशीमध्ये अन्न आणि औषध तपासणी प्रयोगशाळा.
कांदळवन बचावासाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम, 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांकडनं 1000 टन कचरा गोळा. 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पण शिष्यवृत्ती परीक्षा आणि सीटीईटी एकाच दिवशी. नागपुरातल्या 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचं शासकीय अनुदान लाटलं. शाळेतल्या संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतली हवेची गुणवत्ता सुधारली. गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगल्या पातळीवर. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी आम्ही धर्म विकू देणार नाही. धर्मादाय आयुक्तालयाबाहेर जैन बांधवांची जोरदार घोषणाबाजी. पुण्यातल्या जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी अंतिम निकाल 30 ऑक्टोबरला जाहीर केला जाण्याची शक्यता. सकल जैन समाज बांधवांसाठी आनंद वार्ता. जैन बोर्डिंग व्यवहार पूर्णपणे रद्द केला जाण्याचीही शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.